माझं सुद्धा मी भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. मी हळवणकर गटाचाच कार्यकर्ता आहे. तरी सुद्धा माझं सुद्धा नक्की नवीन तिकीट मिळेल की नाही. इचलकरंजीमध्ये हळवणकर गटाला संपवण्याचा कट कारस्थान रचलं जाते. त्यामुळे ही आज जी मुंबईत बैठक म्हटला तुम्ही, या बैठकीनंतर आपल्याला चित्र स्पष्ट दिसेल. शहरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये दोन गट नाही आहेत. आवाडे गट आणि हळवणकर गट नाही आहेत. भारतीय जनता पार्टी एकच आहे. अशा वल्गना काही दिवस सुरू होत्या, मात्र त्याला पूर्णविराम काल संध्याकाळी मिळाला. हळवणकर गटाच्या प्रचंड निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीची उमेदवारी डावलण्यात आल्याने प्रचंड नाराजी पसरली आहे. आणि याचीच ठिणगी दोन गट आहेत हे सिद्ध झालेलं आहे. आवाडे गटाच्या लोकांना तिकीटं दिलं आणि हळवणकर गटाच्या लोकांना तिकीटं दिली नाहीत आणि ही ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे दोन गट पडलेत याची चर्चा दिवसभर इचलकरंजी शहरामध्ये सुरू आहे. आज भारतीय जनता पार्टीची मुंबईमध्ये बैठक आहे. या बैठकीला हळवणकर साहेब सुद्धा गेलेले आहेत आणि आवाडे साहेब सुद्धा गेलेले आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या काही 4 दिवसापूर्वी चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले होते की दोन्ही गट एकत्र आहेत, भाजप म्हणून आहेत आणि दोघांचे समसम उमेदवार जे निवडून येणार आहेत, ज्यांचे ग्राउंड रिपोर्ट आहे, असे उमेदवार भारतीय जनता पार्टी देणार आहेत. मात्र अवघ्या काही दिवसामध्येच या गोष्टीवरती पाणी फिरलं. जो सर्वे आला होता, ज्यांचे रिपोर्ट आले होते, ते रिपोर्ट बदलले गेल्याची चर्चा या सर्व कार्यकर्त्यांच्या मध्ये निर्माण झाली आहे. आपल्यासोबत याच विषयावर चर्चा करणार आहेत इचलकरंजी शहराचे माजी उपनगराध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते आणि हळवणकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुनील महाजन. आपण यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. भारतीमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे, याबाबत काय सांगाल? भारतीय जनता पार्टीमध्ये इचलकरंजीला महानगरपालिकेला 65 जागा आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं जरा भारतभर पूर्ण नॅशनल पार्टी असल्यामुळे 450 उमेदवारांनी मागणीचा अर्ज भरलेला आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये जे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात नाराजी पसरलेली आहे. त्यांना काय वाटते की अजून तिकीट कुणाचंच फायनल झालेलं नाही आहे. माझं सुद्धा मी भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. मी हळवणकर गटाचाच कार्यकर्ता आहे. तरी सुद्धा माझं सुद्धा नक्की नवीन तिकीट मिळेल की नाही. खरं काही लोकांनी बाहेर चर्चा करत असताना तुमचं तिकीट कट झालेलं आहे, आम्हाला मिळालेलं आहे. आवाडे लोकांच्या कार्यकर्त्यांना जास्त मिळाले, हळवणकर गटाच्या कार्यकर्त्यांना कमी मिळाले, ही चर्चा चालू आहे बाहेर. त्यामुळे ही आज जी मुंबईत बैठक म्हटला तुम्ही, या बैठकीनंतर आपल्याला चित्र स्पष्ट दिसेल की खरोखरच तिकीट कुणाला मिळालं आणि कुणाला नाही. त्यानंतर जे हळवणकर साहेब आहेत ते ग्राउंड लेवलचे जे कार्यकर्ते आहेत यांच्यावर अन्याय काय करणार नाही हे मला 100% माहिती आहे. तरी ह्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना कुठलंही कोणी जर सांगत असलं, जोपर्यंत वरनं आदेश मिळत नाही, हळवणकर साहेबांचा असू दे किंवा आवाडे साहेबांचा, तो पण कार्यकर्ते कुठल्याही संभ्रम अवस्थेत असू नये असे मला वाटते. 2014ला ज्या वेळेला हळवणकर साहेब हे विधानसभेची निवडणूक लढवणार होते, त्यावेळेला त्यांचा अर्ज व्हॅलिड होणार नव्हता. तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यावेळच्या ज्या राजकीय गोष्टी आहेत, आता त्याच्यावर पाणी पडलेलं आहे. मात्र हा प्रश्न आता उपस्थित एवढ्यासाठी होतोय की त्यावेळेला हळवणकर यांची उमेदवारी होण्यासाठी तुम्ही धडपडला होता, त्यासाठी पाठपुरावा केला होता. मला आठवतंय त्या गोष्टीचा, मी साक्षीदार आहे. थोरा चौकमध्ये दिवंगत नेते धोंडीराम जावळे आणि प्रवीण खामकर यांच्या कार्यालयामध्ये तुम्ही इचलकरंजी शहराच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात मोठ बांधली होती. त्यामध्ये तत्कालीन शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते आणि तुम्ही प्रयत्न केला होता की हळवणकर साहेब कोणत्याही पद्धतीनं निवडून येणार आणि त्यांची व्हॅलिडिटी होणार. नसेल तर त्याला पर्यायी त्यांच्या घरातली म्हणजे वहिनी साहेबांना आपण पुढाकार घेऊया. हळवणकर साहेब नको म्हणत होते, पण तुमचा त्यात पुढाकार होता आणि तुम्ही मोठ बांधला होता. एक 4 दिवस अशी ती परिस्थिती होती, त्यात दिलासा दिला होता. तीच परिस्थिती आज भारतीय जनता पार्टीवर आली आहे. त्याच परिस्थितीमध्ये आज तुम्ही ह्या भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठ बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहात का? जी 2014ला परिस्थिती झालेली ते तुम्ही बरोबर सांगालाय. त्यावेळेला सगळे आम्ही मोठ बांधून, माझी मिसेस सुद्धा विजया महाजन आणि मी स्वतः हळवणकर साहेबांच्या घरी जाऊन आम्ही साहेबांना विनंती केलो की जरी तुमचा अर्ज फॉर्म भरला आणि ते अर्ज उडलं तरी आपल्या घरातनंच आपल्या हळवणकर बहिणींना तिकीट कुठल्याही परिस्थितीत द्यायला पाहिजे. आम्ही हळवणकर साहेबावर प्रेम करत होतो. त्यामुळे म्हटलो की तुम्हालाच घरातलंच कुठलंही तिकीट बहिणींना द्यायलाच पाहिजे.
मग आळुंकर साहेब काय म्हणले त्यावेळेला, की आम्ही काय घराणेशाही करणार नाही आणि आमच्या घरातलं राजकारण आम्ही कुणाला घेणार नाही सोबत. त्यावेळं बघूया म्हटले. आज परिस्थिती तशी झालेली आहे, की अनेक लोकांना काय वाटते, की हळवकर गटाच्या कार्यकर्त्यांना डावललं जात आहे किंवा आवाडीच्या कार्यकर्त्यांना वाटते, की आम्हाला डावललं जात आहे. आता हे दोघं नेते एकत्र बसतील आणि हळवंकर साहेब तर कुठल्या कार्यकर्त्यावर अन्याय करणार नाही हे मला खात्री आहे. आणि हे जर आज दुपारपर्यंत कळल्यानंतर मी सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांना बोलून एकत्र करून आपल्याला भारतीय जनता पार्टीचंच काम करायचं आहे. ठीक आहे, आज तिकीट नाही मिळालं, तरी आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी काही मार्ग काढून हाळुंकर साहेबांच्याकडं सगळ्यांना घेऊन जाऊन एकत्र करण्याचा आणि भारतीय जनता पक्ष कसं मजबूत राहील, हाच मी प्रयत्न करणार आहे. इचलकरंजीमध्ये हळवणकर गटाला संपवण्याचा कट कारस्थान रचलं जाते अशी चर्चा सुरू आहे आणि या इलेक्शनच्या माध्यमातून हे कट कारस्थान रचलं जाते आणि हे कट कारस्थान तुम्ही कसं थांबवणार? नाही असं हाळवंकर साहेबांना संपवण्याचं कट कारस्थान काय मला वाटत नाही. कारण हाळवंकर साहेबांचं एवढी ताकद आहे, की त्यांना कोणी जरी कट कारस्थान केलं तर ते हाळवंकर गट काय संपणार नाही. त्यामुळे आणि कोण तर जाणून-बुजून करावं लागले हाळवंकर साहेबांना संपवायचं, असं मला तर काय वाटत नाही. कारण हाळवंकर साहेबांची वरपर्यंत ओळख चांगली आहे. मुख्यमंत्रीपर्यंत त्यांचं जे काय आहे, कारण ते 10 वर्ष आमदार असताना सुद्धा त्यांची वरतीपर्यंत चलती आहे. त्यामुळे ग्राउंड लेव्हलला कार्यकर्ते कुठलेही नाराज न होता आपण एकनिष्ठ राहू. आता आमदार सध्याचे आवाडे साहेब आहेत. त्यांना पण आपण सांगू आणि हळवंकरांना पण सांगू. दोघांच्या संमतीनं आपण कार्यकर्त्यांना कसं न्याय देता येईल, याचा मी प्रयत्न स्वतःहून करणार. आपण आता नाराज कार्यकर्त्यांना कशी समजूत घालणार? काय आव्हान करणार? जे ग्राउंड लेव्हलचे जे नाराज कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांना मी एकत्र करून विनंती करणार आहे, की एखाद्याला तिकीट मिळालं, नाही मिळालं, तरी आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते, आपणच पक्ष वाढवलेला आहे. त्यामुळं आपण सगळेजण एकत्र होऊन जास्तीत जास्त आपले नगरसेवक कसे निवडून येतील आणि आपला महापौर कसं होईल, हे विचार करून, नाराजी दूर करून आपण भारतीय जनता पक्षाचंच काम करावं, ही त्यांना सगळ्यांना मी विनंती करणार. शेवटचा प्रश्न, ज्या ठिकाणी कॅपेबल उमेदवार, मग ते आवाडे गटाकडे असू देत किंवा हळवणकर गटाकडे असू देत, भारतीय जनता पार्टीचा कडे कॅपेबल उमेदवार असताना देखील काही ठिकाणी वीक उमेदवार दिले जात आहेत. ते कदाचित महायुतीसाठी किंवा महाविकास आघाडीसाठी ती तडजोड आहे काय? नाही तडजोड वगैरे काय भारतीय जनता पार्टीत करत नाही असं काय. आपली जास्तीत जास्त संख्या निवडून यायला पाहिजे आणि आपलाच महापौर व्हायला पाहिजे. असं हळवंकर गटाचा आणि आवाडे गटाचा. असं म्हणजे दोघांचं गट काही नाही आहे इथं. भारतीय जनता पार्टीचाच महापौर व्हायला पाहिजे. त्या हिशोबानं एखादा समजा वीक कार्यकर्त्याला तुम्ही म्हणाला दिले, तर ठीक आहे. त्याची पण कॅपॅसिटी जरी नसली निवडणूक लढण्याची किंवा ताकद नसली, तरी त्याला पक्ष मदत करणार आणि पक्षाची ताकद घेऊन तो विजयी पण होऊ शकेल, असं मला वाटतं. तर जसं की आपल्याला आता सुनील महाजन यांनी सर्व माहिती दिली आणि नाराजी नाट्यावरती पडदा टाकण्याचं थोडक्यात त्यांनी काम केलेलं आहे. अर्थात हा पडदा उद्याच पडणार आहे. दरम्यान माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे असोत, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर आणि आमदार राहुल आवाडे हे एकत्र बसून भारतीय जनता पार्टी हाळवणकर गट असू दे किंवा आवाडे गट असू दे, या दोन्ही कार्यकर्त्यांची निराशा दूर करतील आणि ज्या संभ्रमावस्था निर्माण झालेल्या आहेत त्या सोडवतील अशी आशा आता माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांना देखील आवाहन केलेलं आहे, की आज जी अवस्था या सर्व कार्यकर्त्यांची आहे ती त्यांची स्वतःची देखील आहे. आज त्यांची उमेदवारी निश्चित नाही, हेही देखील त्यांनी बोलून दाखवले. त्यामुळे हा गोंधळ हा होत असतोय. हा आता तो कालावधी असतोय. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संभ्रमावस्थेत राहू नये. ही संभ्रमावस्था लवकरच सोडवली जाईल. आपणही या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करू, असंही त्यांनी आश्वासित केलेलं आहे. आज आपल्याला संपूर्ण या प्रकरणावरती सुनील महाजन यांनी माहिती दिलेली आहे. मी या सर्व गोष्टीचा आढावा आपण उद्यापर्यंत पुन्हा घेणार आहोत. या घडामोडीवर आपण पुन्हा नेमक्या काय घडामोडी घडतात त्या देखील आपण जाणून घेणार आहोत. आजच्या पुरतं इथं थांबूया. कॅमेरामन संदीप सुर्वेसह मी विनायक कळढुणे.